सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26 साठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असताना मिरज शहरात राजकीय हालचालींना वेग आला. विविध पक्ष आणि अपक्ष तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करत अर्ज माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले. शहरात आज काही प्रभाकर अर्ज माघार घेण्यासाठी तसेच मोठ्या आर्थिक घडामोडी घडवून आणले. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रतिष्ठित उमेदवार असलेल्या धक्कादायक माघारी घेतल्यात. त्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरण बदलताना दिसून आले. प्रभाग क्रमांक 7 काँग्रेसला मोठा धक्का. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेसकडून एबी फॉर्म व पक्षचिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या माजी नगरसेविका शुभांगी देवमाणे व माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे काँग्रेसचे पॅनल डळमळीत झालं. याच प्रभागात माजी उपमहापौर आनंद देवमाणे यांनीही माघार घेतल्याचं समजतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पप्पू कोळेकर व त्यांचे बंधू डॉक्टर विक्रम कोळेकर यांनीही आपले अर्ज मागे घेतलेत. दरम्यान या प्रभागातून बानो मुसा जमादार हे जवळपास बिनविरोध होताना दिसतात. त्यांचे चिरंजीव फारुख जमादार यांनी मोठे डावपेच व यंत्रणा राबवत अपक्ष, काँग्रेस व इतर पक्षातील उर्वरित उमेदवारांची भेट घेऊन त्यांना माघारीसाठी राजी करण्यात यश मिळवलं. गणेश माळी व फारुख जमादार यांच्या खेळीची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं. प्रभाग क्रमांक 3 व 4 मधील हालचाली. प्रभाग क्रमांक 3 मधून आम आदमी पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेले डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी त्या प्रभागातून माघार घेऊन प्रभाग क्रमांक 4 मधून निरंजन आवटी यांच्या विरोधात आपला अर्ज कायम ठेवला. मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बाप्पू आवटे यांनी प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये भाजप विरोधी व अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना लक्षणीय यश आल्याचं दिसून आलं. प्रभाग क्रमांक 4 भाजपाला पाठिंबा. माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे व त्यांची पत्नी पद्मा राजेंद्र मेथे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून आपले अर्ज माघार घेऊन भाजप पॅनलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच शोभा शिरीष गाडगीळ व मिरज शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनघा कुलकर्णी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कोणतीही अपेक्षा न ठेवता अर्ज माघारी घेतल्याचं सांगितलं. प्रभाग क्रमांक 5 मधील माघारी. प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे युवा नेते तसेच भाजपाशी संबंधित काही इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याचं समजतं. याच प्रभागातील शारदा माळी यांच्यासह रुपाली देसाई, रुपाली गाढवे, निलेश पाटील, उमेश हारगे, उमर राजपूत आदींनी अपक्ष म्हणून भरलेले आदी पक्षविरोधी भूमिका न घेता उमेदवारी माघार घेऊन पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.